श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 25 जूनला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेल्या आहेत अंगारक संकष्टी चतुर्थी. ही चतुर्थी साक्षात गणपती बाप्पांना समर्पित आहे. गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जाते. जो व्यक्ती अगदी खऱ्या मनाने आणि भक्तिभावाने बाप्पांची सेवा आणि उपासना करतो त्या व्यक्तींवरती बाप्पांची सदैव कृपा राहते. त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट अडथळे स्वतः बाप्पा दूर करत असतात. इतकं महत्त्व या गणपती बाप्पांना दिलं जातं. गणपती बाप्पा हे सर्वप्रथम उपासक आहे. कुठल्याही शुभ कार्याची किंवा पूजेची सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानलं जातं आणि यानंतरच ती पूजा जी आहे तर ती केली जाते. कारण आपण जी सेवा पूजा करत असतो त्यामध्ये कुठलेही अडथळे हे येऊ नये, विना अडथळ्याशिवाय ही पूजा पूर्ण व्हावी यासाठी त्यांना सर्वप्रथम पूजनीय मानलं जातं. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत जे आहे तर ते गणपती बाप्पा आहेत आणि यांना समर्पित असणारी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती मंगळवारी आलेली आहेत. या चतुर्थीला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. यामुळे दिवशी मुलांसाठी खास करून खूप प्रभावी असे उपाय केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी ह्या दूर होतील. अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात मुलांची प्रगती होईल. नोकरी नसलेल्या मुलांना नोकरी मिळेल आणि मुलांचे भविष्यातले सर्व संकट, विघ्न जे आहेत तर ते दूर होतील. असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे. ज्या मुलांचा विवाह झालेला आहे त्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय कधी करायचा आहे तर उपाय तुम्ही सकाळीही केला तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता. मुलांसाठी आपल्याला हा उपाय का करायचा आहे? जर मुलं सतत चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, सांगितलेलं मुलं ऐकत नसेल, मुलं वाईट व्यसनी गेलेली असेल, मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल, वाचलेलं मुलांच्या लक्षात राहत नसेल, मुलांना कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, मुलं शिकलेली आहेत परंतु मुलांना नोकरी मिळत नसेल, व्यवसायामध्ये मुलांची प्रगती होत नसेल, तसेच मुलांचा विवाह जुळत नसेल, या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे. हा उपाय आपण आपल्या घरामध्येच करणार आहेत. आपल्या देवघरासमोर उपाय आपल्याला करायचा आहे. सर्वप्रथम उपाय करण्याच्या अगोदर बाप्पांची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. त्यांना पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आणि खास करून हा उपाय करत असताना जर तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र परिधान करता आलं तर आवर्जून तुम्ही हे लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर ते तुम्ही परिधान करू शकता. यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आसन घ्यायचं आहे. आसनावरतीच बसायचं आहे. यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. हा दिवा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात. अगदी तुम्ही मातीचा घेतला म्हणजे मातीची पंती घेतली तरीही चालेल. पितळेचा, तांब्याचा हा दिवा तुम्ही घेऊ शकता. फक्त दिवा घेताना चांगला घ्यायचा आहे. कुठेही चिमटलेला किंवा फुटलेला हा दिवा तुम्हाला घेता येणार नाही. या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे, तूप घालायचं नाही. कारण हा उपाय आपण मुलांसाठी करणार आहेत आणि आपल्याला मुलांचं औक्षण करायचं आहे आणि पुरुषाला कधीही तुपाने ओवाळलं जात नाही, म्हणजे तुपाच्या दिव्याने ओवाळलं जात नाही. यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तेल घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर एक ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हणामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. सर्वप्रथम दिवा तुम्ही प्रज्वलित केला की एका ताटामध्ये घ्या. त्या ताटामध्ये थोडासा कुंकवाचा गंध बनवा, थोडेसे तांदूळ घ्या आणि यानंतर आपल्या मुलांना आपल्या देवघरासमोर बसवा. मुलांना गंधाचा टिळक लावा. सर्वप्रथम तो टिळक बाप्पांच्या कपडावरती लावा आणि यानंतर मुलांच्या कपडावरती टिळक लावा आणि त्या टिळकवर तुम्हाला थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षता आपण त्याला म्हणतो तर त्या अक्षता तुम्हाला लावायच्या आहेत आणि यानंतर त्या दिव्याने तुम्हाला मुलांना ओवाळून घ्यायचं आहे. ओवाळल्यानंतर आपण तांबणामध्ये जे पाणी घेतलेलं आहे तर त्यात पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू टाकायचं आहे, थोड्याशा फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला मुलांना शेजारी घेऊन बसायचं आहे.
मुलांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडून तुम्हाला 3 वेळा अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती जी आहे तर ती म्हणून घ्यायची आहे. मुलांना वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही स्वतः आई किंवा वडिलांनी हे पठण करायचं आहे आणि मोठ्या आवाजामध्ये वाचायचं आहे, जेणेकरून तुम्ही जे शब्द बोलणार आहेत ते मुलांच्या कानावरती पडतील आणि मुलं ऐकतील. अशा आवाजामध्ये तुम्हाला हे पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहेत की मी हा दिवा माझ्या मुलाच्या प्रगतीसाठी लावलेला आहे. मुलांच्या ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा दिवा मी आज तुझ्यापाशी लावलेला आहे. तर मला या उपायाचं निश्चितच फळ प्राप्त होऊ दे, मुलांची प्रगती होऊ दे आणि तुझा आशीर्वाद जो आहे तो सदैव तो माझ्या कुटुंबावरती, माझ्या मुलांवरती राहू दे. भविष्यामध्ये मुलांवरती कधी वाईट संकट विघ्न येऊ देऊ नको, अशी तुम्हाला मनभावेने प्रार्थना करायची आहेत आणि हा दिवा तिथेच तुम्हाला लावायचा आहे. आता दिवा जर तुम्ही हा सकाळी लावला तर संध्याकाळपर्यंत हा दिवा चालू राहील याची काळजी घ्या. चुकून दिवा विझला किंवा तेल संपलं तर पुन्हा तुम्हाला दिवा कोणतेही शंका मनामध्ये न आणता दिवा प्रज्वलित करायचा आहे, पुन्हा तेल घालायचं आहे. जर तुम्ही रात्री हा दिवा मुलांसाठी लावला तर रात्रीच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे, कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे आणि असा हा दिवा मुलांसाठी तुम्हाला लावायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी या ताटातलं पाणी तुम्हाला काय करायचं आहे ते पहा. तर हे जे पाणी आहे तर हे पाणी जेव्हा मुलं अंघोळ करायला जाणार आहेत त्यावेळी त्या ताटातलं पाणी जे आहे ज्यामध्ये आपण दिवा ठेवला तर ते पाणी तुम्हाला मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि दिवा हा स्वच्छ करून तुम्हाला वापरायला घ्यायचा आहे. या अंघोळीच्या पाण्यामध्ये हे पाणी टाकल्याने मुलांना कुणी वाईट नजर लावलेली असेल, मुलांना काही नजरदोष असेल तर ते नक्कीच दूर होतील आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. यामुळे तुम्ही हा प्रभावी उपाय जो आहे तर तो मुलांसाठी नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.